एक हे थोडं वातावरण या सर्व मान्यवरांच्या भाषणांमुळे काही प्रमाणात गरम झालेला आहे. पावसाने थोडासा गार करण्याचा प्रयत्न तिथे केला आहे, पण तरी सुद्धा एक दोन घोषणा आपण घेऊया. विद्यार्थी एकजुटीचा आहे, एवढा कमी आवाज कसा चालेल? शेवटपर्यंत म्हणजे त्या पोलीसची गाडी दिसती का तिथपर्यंत हात वर करून विद्यार्थी एकजुटीचा, विद्यार्थी एकजुटीचा असा 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 आवाज असेल तर आपली कामं नक्कीच होणार. मी सांगतो तुम्हाला. एक तर सुरुवातीला महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती स्पर्धा परीक्षा बचाव आंदोलन यांनी हे आंदोलन इथं घेतलं आणि तुम्ही एवढा मोठा प्रतिसाद दिला, त्यासाठी या समितीचे आणि तुमचे सर्वांचे टाळ्या वाजून इथं सत्कार झाला पाहिजे. विठ्ठल भाऊ गांगे सरांना मी सोशल मीडियावर बघितलंय. भारी बोलतात, आपल्या मनाला भिडणारं बोलतात. आणि एवढं ते जे काय बोलतात ते आपल्याला का भिडतं, त्याचं प्रमुख कारण ते आपल्यातले एक आहेत, सामान्य परिवारातले आहेत. जेव्हा केव्हा तुम्हाला संघर्ष करण्याची वेळ येते तेव्हा कांगणे सर तिथं पुढाकार घेतात. आतापर्यंत पुढाकार घेतला, याच्याही पुढे पुढाकार घेतील असा विश्वास इथं व्यक्त करतो. अभिजित भाऊ दिपके इथं आले, तुमच्या सर्वांसारखे सामान्य परिवारातले कष्ट करून आपल्या देशामध्ये शिकले आणि एक स्वप्न घेऊन अमेरिकेमध्ये गेले होते. पण त्यांना जेव्हा जाणवलं की इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, युवांवर अन्याय होतो, जास्त पगाराची नोकरी सोडून ते आपल्या मायदेशी आले. त्यांचा एक मोठा टाळ्या वाजून सत्कार आपण केला पाहिजे. नीट परीक्षा देणारे सुद्धा सामान्य परिवारातले लोक आहेत. कुठंतरी वय खेळायचं बागडायचं असतं, तिथं ते अभ्यास करतात, मोठी मोठी फी देतात आणि मग कुठंतरी आपल्या आई वडिलांचं स्वतःचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. पण दुर्दैव असं 24 आणि 26 या दोन्ही वर्षी नीटचा पेपर फुटला आणि एका एका पेपरची किंमत ही 80 लाखावर त्या ठिकाणी गेली. फक्त श्रीमंतासाठी आणि पैशावाल्यांसाठीच ती परीक्षा घेतली गेली आणि त्याच्या विरोधात अभिजित भाऊ आणि त्यांचे सर्व सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी लढतायत. मी पूर्णपणे तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या आंदोलनाला इथं पाठिंबा देतो आणि नक्कीच ते आंदोलन मोठं होईल. आणि त्यांना एक गोष्ट मात्र सांगतो, पुढच्या काही दिवसामध्येच जे मंत्री पाय उतार झाले पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात. आम्हाला जे कळालेलं आहे 100% त्यांना पाय उतार व्हावंच लागेल. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांना घरी जावं लागेल. रविराजराव साबळे भाऊ बोलायला एकदम भारी, कधी हासूड हातात घेतात, शेतकऱ्यासाठी लढतात, विद्यार्थ्यांसाठी लढतात आणि आक्रमक पद्धतीने लढतात. आता कांगणे सर आणि साबळे भाऊंचं सोशल मीडिया अकाउंट हे बंद केले, तुम्हाला माहिती आहे ना. बंद करून सुद्धा तुम्ही जो पाठिंबा दिला, तुम्ही जे भक्कमपणे या दोघांच्या पाठीमागे राहिला, त्यासाठी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. कराळे सर भाषा लय भारी वाटते मला त्यांचे. आक्रमक बोलतात, लढतात आणि भ्रष्टाचार झाला तर तुमच्या बरोबर ते प्रामाणिकपणे तिथं राहतात. काल परवा वर्ध्यामध्ये मोठं आंदोलन अशाच पद्धतीचे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी आणि टीईटी परीक्षाचा पेपर जो फुटला यासाठी कराळे सर तिथं विद्यार्थ्यांबरोबर उतरले होते. त्यांचं मी मनापासून छत्रपती संभाजीनगरच्या या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.